लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। दिनांक 21 मे रोजी भारतरत्न फाउंडेशनच्या वतीने विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात अप्पर आयुक्त अरविंद लोखंडे यांना निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की नाशिक रोड मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर मालधक्का रोड देवळाली गाव येथील युवक गौरव भास्कर डिपोटे आणि सम्यक भोसले वय वर्ष 20 हे वरील श्रमवस्तीतून सातपूर येथे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये दिनांक 12 मे रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास रोजंदारीवर कामाला जात होते। काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे, त्यामुळे सातपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल समोरील रस्त्यांच्या कडेला जुने वाढलेले झाड हे जीर्ण झालेले होते। ते अचानक कोसळल्याने वरील दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला। मयत दोन्हीही युवक कर्ते पुरुष होते, तसेच वयाने अगदी लहान असून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत ते काम करत होते। ते आपले शिक्षण करीत रोजंदारीवर काम करत असल्याने नैसर्गिक आपत्तीमुळे या युवकांचा बळी गेलेला आहे। राज्य सरकारने या दोन्ही युवकांच्या कुटुंबियांना आर्थिक 5 लाखांची मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे। सदर निवेदनावर भारतरत्न फाउंडेशनच्या अध्यक्ष प्रेरणा रवींद्र जाधव, चंद्रमोरे आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते चंद्रकांत भालेराव, किरण चंद्रमोरे, मिलिंद दोंदे, चेतन चंद्रमोरे, किरण हिरे, राजू चंद्रमोरे आदींची स्वाक्षरी आहे। 12 मे रोजी सातपूर येथे गुलमोहराचं झाडाची फांटी पडून झाड पडून आंबेडकरी समाजातील 2 युवक गौरव भास्कर डिपोटे वय वर्ष 20 त्याचप्रमाणे सम्यक भोसले वय वर्ष 20 या 2 आंबेडकरी युवकांचा झाड अंगावर पडल्यामुळे मृत्यू झालेला आहे। अत्यंत दुःखदायक घटना आहे। या घटनेला आम्ही जाहीर निषेध करतो। प्रशासनाने वेळीच दखल घेतली पाहिजे। या 2 आंबेडकरी युवकांचा मृत्यू झालेला आहे। आज या ठिकाणी सन्माननीय विभागीय आयुक्त साहेब प्रवीणजी गेडाम साहेब यांना निवेदन देण्याकामी या ठिकाणी आमचे ज्येष्ठ नेते किरण नाना चंद्रमोरे, आमच्या सामाजिक कार्यकर्ते प्रेरणा चंद्रमोरे प्रेरणाताई, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद दादा दोंदे, आमचे किरणजी हिरे, आपले चंद्रमोरेच ना चंद्रमोरे आज हे शिष्टमंडळाने सन्माननीय आयुक्तांची भेट घेऊन या 2 युवकांचा जो प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे जो झाड पडून मृत्यू झालेला आहे त्या युवकांना मुख्यमंत्री निधीतून जास्तीत जास्त सहाय्य शासनाच्या वतीने करण्यात यावं, त्यांना 5 लाखाची मदत करण्यात यावी। त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबावर जो आघात झालेला आहे त्यांना शासनाच्या वतीने भरभरीव अशी मदत करण्यात यावी। या कामी आज आम्ही प्रशासनाची भेट घेतलेली आहे आणि त्या भोसले आणि रिपोर्ट कुटुंबाला शासनाकडून 5 लाखाची मदत जाहीर करावी आणि त्यांना न्याय द्यावा। या कामी आज शिष्टमंडळ भेटलेलं आहे। तरी आमच्या या मागणीचा निवेदनाचा शासनाने आमच्या मागण्यांचा विचार केलेला आहे। शासनापर्यंत आम्ही या मागण्या मांडलेल्या आहे। तरी यावर शासनाच्या प्रतिनिधींनी आयुक्त साहेबांनी सखोल असं आश्वासन दिलं आहे का तुम्हाला न्याय मिळेल। जे कुटुंबावर आघात झालेला आहे, जे आंबेडकरी समाजाचे 2 युवक आहे त्यांना शासनातर्फे भरीव अशी मदत करू आणि ज्या अडचणी जे प्रश्नाच्या वतीने जे हलगर्जीपणा होतं कुटुंबाला संजय गांधी निर्णय योजनेमधून पेन्शन लागू करण्यात येईल असं आश्वासन दिलेलं आहे। तरी सन्माननीय यांची आम्ही या ठिकाणी शिष्टमंडळाच्या वतीने आज दिनांक रोजी समक्ष भेट घेऊन आमच्या मागण्या मांडलेल्या आहे। तरी आम्हाला लेखी आश्वासन देण्याकामी शासनाचा होकार आलेला आहे। तरी ते आज आपल्याला वेळ दिला त्याबद्दल मी प्रशासनाचे आभार मानतो। धन्यवाद। या ठिकाणी सर्व जमलेल्या आणि या वेळ काढून सर्व कार्यकर्ते सामाजिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील आलेले त्यांनी जो वेळ दिला त्यांचा मी आज ठिकाणी आभार मानतो। धन्यवाद। जय भीम। रिपब्लिकन वार्तासाठी नाशिक रोड प्रतिनिधी रवींद्र जाधव, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.